हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळ्यांना शिव सकाळ। आज मॉर्निंगला मी असा पनीर पराठा ट्राय केला होता बाळाच्या टिफिनसाठी। सो हा पनीर पराठा खूप टेस्टी बनतो आणि हेल्दी आहे ही रेसिपी आणि झटपट होणारी आहे। सो पनीर पराठा ट्राय केला होता, बाळाच्या टिफिनलाही झाला आणि तिला इतका आवडला। मी फर्स्ट टाइम ट्राय केला होता, खूप टेस्टी झाला होता। दिवसभर काही झालं नाही, पण संध्याकाळी खूप छान सरप्राईज येणार होतं। सो त्यासाठीच मी बाहेर निघाली होती। संध्याकाळी मम्मी पप्पा आले होते, सो त्यांच्यासाठी मी चिकन आणलं होतं। आणि 7 जुलैला हा मी ब्लॉग पोस्ट करते, कारण 7 जुलैला माझ्या मम्मीचा बड्डे असतो। ती आधीच 2 दिवस माझ्याकडे येऊन गेली होती बाळाला मस्त मस्त खाऊ घेऊन। आणि पावसात मलाही जाता येणार नव्हतं, कारण पाऊस झाला तर, त्यामुळं तिचा बड्डे मी अगोदरच सेलिब्रेट केला। बाळ छान औक्षण करत होतं। ही माझी आई मला सगळ्या गोष्टीत खूप छान सपोर्ट करणारी आणि माझी खूप गोड मैत्रीण आहे ही। मी तिला सगळ्या गोष्टी शेअर करते, पहिलाही करायची आणि आत्ताही करते, त्यामुळे ही माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे। संध्याकाळी खूप छान अगदी 2 वाजेपर्यंत रात्री आम्ही गप्पा मारत बसलो। मॉर्निंगला ते 6लाच उठले आणि त्यांना जायचं होतं। ते असेच येतात हर टाईम। बाळाला जाताना तिचा काय पाय निघत नव्हता, ती खूप सारे पाय घेऊन निघत होती। त्यानंतर खाली आई मम्मी पप्पांना सोडायला आलो। ते हर टाईम असेच येतात, पण आले की खूप छान वाटतं। त्यानंतर बाळ उठलं, हा खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी। ती खूप रडत होती, तिला मम्मा कुठं आहे हाच प्रश्न विचारत होती ती। नंतर ती होते ठीक, पण तेवढं चालायचंच। बाबांनी तिला पैसे दिले होते, तेही तिला नको होते, तिला तेच पाहिजे होते। सो मस्त तिचं आवरलं। कसा होता माझा डे? तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।